गुड मॉर्निंग. हाऊ आर यू? शिक्षक जेव्हा विचारतो हाऊ आर यू, तर त्याचा अर्थ असतो अभ्यास कसा चाललाय, बाकीचं काही नाही. सो हाऊ आर यू? स्टडिंग वेल? राईट. Yesterday, in the last lecture, we talked about the definition and introduction of simple harmonic motion. Now we'll relate that simple harmonic motion with uniform circular motion that you have studied in 11th standard, uniform circular motion. So suppose if you consider a particle performing uniform circular motion, suppose along a circle of center O and radius A in suppose anti-clockwise sense with constant angular velocity omega. So we are considering a particle performing uniform circular motion along a circle of center O and radius A in anti-clockwise sense with constant angular velocity omega. Suppose AB and CD are the diameters of that circle. आता समजा पार्टिकल आहे या पॉइंटवर, पॉइंट पी वर. तो पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आहे. तुम्ही जेव्हा त्याच्याकडे बघितलं तेव्हा तो पार्टिकल होता पॉइंट पी वरती. सपोज इफ यू ड्रॉप अ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट पी ऑन द डायमीटर. पॉइंट पी म्हणजेच पार्टिकलच्या पोझिशन वरून तुम्ही डायमीटर वरती काय केलं, परपेंडिक्युलर टाकला, तर एम ला म्हणतात प्रोजेक्शन ऑफ पी ऑन द डायमीटर. व्हॉट इज एम? प्रोजेक्शन ऑफ द पार्टिकल ऑन द डायमीटर. प्रोजेक्शनचा अर्थ तुम्हाला माहित आहे. प्रोजेक्शन नेहमी परपेंडिक्युलर असतो. तुम्ही प्रोजेक्टर वगैरे बघितलाय ना, तुमच्या वर्गात प्रोजेक्टर लावतात तर प्रोजेक्टर असा समोर ठेवतात आणि सरळ असा प्रोजेक्ट करतात. इजंट इट? असं कधी बघितलंय का तिकडे कोपऱ्यात प्रोजेक्टर लावलाय आणि तो असा प्रोजेक्ट होतोय? नाही ना. प्रोजेक्शन कसं असतं? परपेंडिक्युलर. तर एम काय आहे? पी चं प्रोजेक्शन आहे ऑन द डायमीटर. नाउ दिस पार्टिकल पी इज इन युसीएम, म्हणजे तो एका जागेवरती नाहीये. समजा तो पार्टिकल तिथून पुढे चालला, या पॉइंट वरती आला, तर त्याचं प्रोजेक्शन हे इथं आलं. म्हणजे जेव्हा पार्टिकल असा इथून पी वरून समजा क्यू वरती पोचतं, तर त्याचं प्रोजेक्शन एम वरून एम डॅश वरती पोचतं. इजंट इट? हा पार्टिकल आणखीन पुढे गेला, इथं आला, त्याचं प्रोजेक्शन हे इथं आलं. पार्टिकल आणखीन पुढे गेला, त्याचं प्रोजेक्शन इथं आलं. जेव्हा हा पार्टिकल पी बी वरून असा ए पर्यंत जाईल सर्कल वरती, तर त्याचं प्रोजेक्शन ऑन द डायमीटर इट विल मूव फ्रॉम बी टू ए लाईक दिस. अँड when the particle moves from A to B, its projection will move from A to B. म्हणजे जेव्हा हा पार्टिकल युसीएम मधला जो पार्टिकल आहे, तो पार्टिकल जेव्हा असा एक सर्कल पूर्ण करेल, तर डायमीटर वरचं त्याचं प्रोजेक्शन एक ऑसिलेशन पूर्ण करतं. सो यू कॅन से दॅट SHM is projection of UCM on any diameter. जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं प्रोजेक्शन तुम्ही डायमीटर वरती घेतलं तर ते असतं सिंपल हार्मोनिक मोशन. सो SHM is projection of UCM on any diameter. So if you understand this, I have got a video. माझ्याकडे हे दाखवण्यासाठी एक व्हिडिओ आहे. कसं आहे ते की समजा समोर एक डिस्क आहे ठेवलेली. ती डिस्क अशी रोटेट होते. द डिस्क इज रोटेटिंग. ओके. त्या डिस्क वरती समजा एक बॉल ठेवलेला आहे. जेव्हा ती डिस्क अशी रोटेट होईल, तर तो बॉल काय होणार? सर्कल मध्ये फिरणार. दॅट बॉल विल परफॉर्म सर्क्युलर मोशन. तर समजा मागून असा तुम्ही काहीतरी फोकस वगैरे लावला आणि त्या बॉलचा शॅडो इथं घेतला, तर तो शॅडो कसा दिसेल? जेव्हा तो बॉल असा सर्कल मध्ये फिरेल, तर इथं त्याची शॅडो सर्कल मध्ये फिरणार का? नाही. ती अशी सरळ जाईल आणि मागे येईल.
means SHM is projection of UCM on any diameter. I have got a video for this. ते व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मी. हा पहा तो व्हिडिओ. हे मी असं दिसणार आहे बरं का, लॉकडाऊन संपल्यानंतर एकदम हिरो. नाहीतर काय मग. हे पहा, डिस्क आहे, रोटेट होतीये हॉरिझॉन्टल. त्याच्यावरती तो बॉल ठेवलेला आहे. त्याची शॅडो आपल्याला दिसते. पहा, त्याची शॅडो आपल्याला दिसते. आता जेव्हा ती डिस्क रोटेट व्हायला सुरू होईल, बॉल सर्कलमध्ये फिरतोय आणि त्याचा जो शॅडो आहे तो पहा, तो सर्कलमध्ये फिरतोय का? नाही, तो एका स्ट्रेट लाईन मध्ये मागे पुढे होतोय. मीन्स प्रोजेक्शन ऑफ युसीएम ऑन द डायमीटर इज सिंपल हार्मोनिक मोशन. राईट. आपल्याला ऍक्च्युअली अभ्यास करायचा आहे एसएचएमचा, युसीएमचा नाही आहे ना. आपण एसएचएमचा अभ्यास करतो. तर आपण काय करतो की समजा एक पार्टिकल असा एसएचएम मध्ये आहे, सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे, सपोज फ्रॉम ए टू बी अँड ओ इज द मीन पोझिशन. तर आपण काय अज्युम करतो की त्याचा एक भाऊबंद असा सर्कल मध्ये फिरतोय. ऍक्च्युअली आपण अभ्यास करतोय एसएचएमचा, बट वी अज्युम दॅट देर इज अ पार्टिकल विच इज परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे आपण एसएचएमचा अभ्यास युसीएमच्या संदर्भातून करतोय. वी आर स्टडीइंग एसएचएम विथ रेफरन्स टू युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो दिस सर्कल इज कॉल्ड रेफरन्स सर्कल. त्या सर्कलला आपण काय म्हणतो? रेफरन्स सर्कल. रेफरन्सचा अर्थ काय? संदर्भ. आपण एसएचएमचा अभ्यास युसीएमच्या संदर्भातून करतोय, तर या सर्कलला आपण म्हणतो रेफरन्स सर्कल. जो पार्टिकल सर्कल मध्ये फिरतोय त्याला आपण म्हणतो रेफरन्स पार्टिकल. सो वी आर स्टडीइंग एसएचएम विथ रेफरन्स टू UCM. Actually there is no particle performing UCM. We take the reference of that. आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की the SHM is projection of UCM on any diameter. For that you consider a particle performing uniform circular motion along a circle of center O and radius A in suppose anti-clockwise sense with constant angular velocity omega. So consider a particle performing uniform circular motion along a circle of center O and radius A in anti-clockwise sense with constant angular velocity omega. समजा UCM ची सुरुवात पॉइंट P0 वरून झाली. The uniform circular motion, it starts from point P0. तर हा जो अँगल आहे याला समजा आपण म्हटलं अल्फा. राईट. तर अल्फा या अँगलने आपल्याला काय मिळालं? आपल्याला मिळाली युसीएम ची स्टार्टिंग पोझिशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची सुरुवात कुठून झाली हे आपल्याला अँगल अल्फा वरून समजलं. याला नाव देऊया ए बी C and D. So angle P0OD alpha, it gives you the starting point of UCM. आता इथून आपण परपेंडिक्युलर टाकला. समजा M0 हा प्रोजेक्शन आहे UCM चा. तर UCM ची सुरुवात P0 वरून झाली, म्हणजे SHM ची सुरुवात कुठून झाली? M0 वरून. isn't it? आता हा पार्टिकल पुढे जाणार आहे. समजा टाइम टी मध्ये तो गेला पॉइंट पी वर. टाइम टी मध्ये पार्टिकल P0 वरून P वरती गेला. तर त्याचं प्रोजेक्शन M0 वरून M वरती गेलं. When the particle in UCM moves from P0 to P, its projection on the diameter moves from M0 to M. मग हा अँगल POP0 किती असणार? हाऊ मच विल बी द अँगल POP0? एनी आयडिया? वी नो दॅट ओमेगा इज थीटा अपॉन टी. सो थीटा इज इक्वल टू ओमेगा टी. म्हणजे हा जो अँगल आहे
तो आहे ओमेगा टी. तर अँगल P0OP आहे ओमेगा टी. Look at the figure carefully. Particle in UCM moves from P0 to T. Its projection on the diameter moves from M0 to M. तर SHM मधल्या पार्टिकलची ऍक्च्युअल डिस्प्लेसमेंट आहे M0 टू M. पण डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन पासूनची डिस्प्लेसमेंट आहे OM. इथून इथपर्यंत ही आहे डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. मीन्स त्याला आपण म्हणूया समजा x इज डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन पासूनची डिस्प्लेसमेंट इन टाइम t. टाइम t मध्ये position of displacement of the particle from the mean position is x. Correct? So suppose if you consider this angle, हा अँगल घेतला तुम्ही, किती असणार तो अँगल? हा अँगल आणि हा टोटल अँगल, अल्टरनेट अँगल्स आहेत. हा टोटल अँगल आहे ओमेगा टी प्लस अल्फा. तर हा अँगल पण असणार ओमेगा टी प्लस अल्फा. सो दिस अँगल OPM, बघून घ्या डायग्राम मध्ये, अँगल OPM इज ओमेगा टी प्लस अल्फा. गेट इट क्लियर? नाउ सपोज यू कन्सिडर दॅट ट्रायंगल OPM. हा ट्रायंगल OPM कन्सिडर करा. त्या ट्रायंगल मध्ये साइन ओमेगा टी प्लस अल्फा इक्वल टू काय असणार? अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस, म्हणजेच x अपॉन हायपोटेन्यूस आहे रेडियस ऑफ द सर्कल, दॅट इज a. सो x विल बी इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस अल्फा. अग्रीड? x म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. कुणाची? SHM मधल्या पार्टिकलची. ए काय आहे? रेडियस ऑफ द रेफरन्स सर्कल, ज्याचा आपण संदर्भ घेतोय. ए इज रेडियस ऑफ द रेफरन्स सर्कल. ओमेगा टी आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल इन टाइम टी. आणि अल्फा आहे इनिशियल अँगल. इनिशियल अँगलने आपल्याला काय मिळतं? UCM चा स्टार्टिंग पॉइंट मिळतो, म्हणजेच SHM चा स्टार्टिंग पॉइंट मिळतो. सो x इज इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस अल्फा. We know that velocity is dx by dt, change in displacement per unit time, that is equal to, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा a sin ओमेगा टी प्लस अल्फाचा. a तर कॉन्स्टंट आहे, a ॲज इट इज. साइन ओमेगा टी प्लस अल्फाचा डेरिव्हेटिव्ह काय असणार? येस, ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस अल्फा. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ओमेगा टी प्लस अल्फा विल बी ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस अल्फा. कारण ओमेगा हे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट असल्यामुळे त्याला बाहेर घेतलं. ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस अल्फा, दॅट इज द वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इन SHM. म्हणजे वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल विच इज प्रोजेक्शन पार्टिकलची वेलॉसिटी आहे. ऍक्सलरेशन असतं रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी dv बाय dt. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आता याच्यामध्ये परत a ओमेगा हे कॉन्स्टंट आहे. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ओमेगा टी प्लस अल्फा? इट विल बी मायनस ओमेगा, कॉन्स्टंट असल्यामुळे, साइन ओमेगा टी प्लस अल्फा. सो मायनस ओमेगा म्हणजे हा स्क्वेअर झाला, ओमेगा इंटू ओमेगा, साइन ओमेगा टी प्लस अल्फा. So acceleration is minus a omega square sin omega t plus alpha, or you can say it is minus omega square बाजूला घेतलं into काय? a sin omega t plus alpha. Right? What is this a sin omega t plus alpha? A sin omega t plus alpha is x, means acceleration is minus omega square x.
तर हा जो पार्टिकल आहे त्याचा ऍक्सलरेशन आहे मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. याचा अर्थ ऍक्सलरेशन कुणाला प्रोपोर्शनल आहे? एक्स ला. ऍक्सलरेशन इज प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. आणि ऍक्सलरेशनची डायरेक्शन काय आहे? मायनस, म्हणजे अपोजिट टू displacement from the mean position. So acceleration is directly proportional to displacement from the mean position, and the direction of acceleration is opposite to displacement from the mean position. Opposite to displacement from the mean position म्हणजेच towards the mean position. SHM चे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाले. आपण डेफिनेशन जी काल बघितली होती काय होती की SHM म्हणजे काय? That periodic motion in which force or acceleration is always directed towards the mean position, म्हणजे opposite to x, and its magnitude is directly proportional to displacement from the mean position. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाले म्हणजे हे मोशन काय आहे? सिंपल हार्मोनिक मोशन. Proved that the projection of UCM on any diameter is simple harmonic motion. बघून घ्या. तर या प्रूफ मध्ये आपल्याला 3 इक्वेशन्स मिळाले. पहिली इक्वेशन काय? x इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस अल्फा, ही पहिली इक्वेशन मिळाली. मग आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर आपल्याला व्हेलॉसिटी मिळाली. काय होती ती? a ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस अल्फा. आणि मग आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, आपल्याला मिळालं ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन आपण पूर्ण लिहू कारण ए आपण अँप्लिट्यूडला म्हणतोय. ऍक्सलरेशन मिळालं मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. सो फ्रॉम दिस प्रूफ यू गॉट दिस 3 इक्वेशन्स. नाउ इन दिस इक्वेशन्स व्हॉट इज द मीनिंग ऑफ एक्स? एक्सचा अर्थ काय आहे? डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन इन टाइम टी. टाइम टी मध्ये मीन पोझिशन पासूनची डिस्प्लेसमेंट आहे एक्स. कोणत्या पार्टिकलची? पार्टिकल इन एसएचएम. आता आपण एसएचएम विषयी बोलतोय. सो एक्स इज डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम द मीन पोझिशन इन टाइम टी. व्हॉट इज दिस ए? ए इज रेडियस ऑफ द रेफरन्स सर्कल. रेफरन्स सर्कलचा रेडियस आहे तो, किंवा इट इज एम्प्लिट्यूड ऑफ एसएचएम. कारण एम्प्लिट्यूड किती असणार एसएचएम ची? जेवढा रेफरन्स सर्कलचा रेडियस आहे ती असणार एसएचएम ची एम्प्लिट्यूड. सो ए इज रेडियस ऑफ द रेफरन्स सर्कल और इट इज एम्प्लिट्यूड ऑफ एसएचएम. व्हॉट इज दिस ओमेगा? ओमेगा इज angular velocity of the reference particle. Reference particle ची angular velocity. What is t? Time. And what is omega t? It is the angle traveled by the reference particle in time t. Omega t is the angle turned by the reference particle in time t. And what is alpha? Alpha is the initial angle. सुरुवातीचा अँगल आहे अल्फा. तर या इक्वेशन मध्ये x is displacement of the particle from mean position in time t. A is amplitude of SHM, or you can say radius of the reference circle. Omega is angular velocity of the reference particle. T is the time. Omega t is angle turned by the reference particle in time t, and alpha is the initial angle. And v is a omega cos omega t plus alpha. Acceleration is minus omega square x. Acceleration is directly proportional to displacement, and it is in the direction opposite to displacement from the mean position. Now this total angle omega t plus alpha, हा जो टोटल अँगल आहे ओमेगा टी प्लस अल्फा, it is called phase of SHM. त्या अँगलला म्हणतात phase of SHM. The angle omega t plus alpha is called phase of SHM. अर्थ काय याचा? phase म्हणजे state. Phase means what? State. अवस्था.
स्थिती, अवस्था. फेज मीन्स स्टेट, अँड स्टेट मीन्स टू थिंग्स. स्टेट म्हटल्यावर दोन गोष्टी माहीत पाहिजेत. एकतर पार्टिकल कुठं आहे आणि कुणीकडे चाललाय. पार्टिकलची अवस्था, त्याची स्टेट, त्याची फेज मीन्स टू थिंग्स. काय काय? पार्टिकल कुठे आहे आणि कुणीकडे चाललाय मीन्स पोझिशन ऑफ द पार्टिकल अँड इट्स डायरेक्शन ऑफ मोशन. सो फेज means state. State means two things. Number one, position of the particle, and number two, its direction of motion. आणि या दोन्ही गोष्टी, पार्टिकल कुठे आहे आणि कुणीकडे चाललाय, पोझिशन ऑफ द पार्टिकल अँड इट्स डायरेक्शन ऑफ मोशन, या दोन्ही गोष्टी माहीत पडतात आपल्याला या अँगल ओमेगा टी प्लस अल्फा वरून, है ना. म्हणून या अँगल ओमेगा टी प्लस अल्फाला आपण म्हणतो फेज ऑफ SHM. कसं पहा, हा अँगल माहित आहे. समजा हा एवढा अँगल आहे, म्हणजे हा रेफरन्स पार्टिकल इथं आहे, म्हणजे पार्टिकल इन SHM इथं आहे, म्हणजे तो त्याची पोझिशन मिळाली, एक्स मिळालं, आणि तो या डायरेक्शन मध्ये चाललाय, कारण हा पार्टिकल असा वर जाणार, म्हणजे हा पार्टिकल या डायरेक्शन मध्ये जाणार, म्हणजे दोन्ही मिळालं. तो कुठे आहे आणि कुणीकडे चाललाय. Position of the particle and its direction of motion both are obtained by this angle. Therefore, this angle omega t plus alpha is called phase of SHM. समजा तो अँगल एवढा आहे, एवढा अँगल आहे समजा, म्हणजे रेफरन्स पार्टिकल इथं आहे, मग त्याचं प्रोजेक्शन इथं आहे, तर हा एवढा अँगल आहे, हा आहे ओमेगा टी प्लस अल्फा. तर त्यावरून आपल्याला काय मिळालं, पार्टिकलची पोझिशन मिळाली. आणि आता तो कुणीकडे चाललाय, इकडे चाललाय का? नाही, इथून हा पार्टिकल वर जाणार आहे, म्हणजे हा या डायरेक्शन मध्ये जाणार आहे. तर ओमेगा टी प्लस अल्फा या अँगलने आपल्याला दोन्ही गोष्टी मिळतात. काय काय? पोझिशन ऑफ द पार्टिकल अँड इट्स डायरेक्शन ऑफ मोशन. Therefore, this angle omega t plus alpha is called phase of SHM. Phase means state. State means two things, position and direction of motion. So angle omega t plus alpha is called phase of SHM. Now, in the definition of SHM, SHM च्या डेफिनेशन मध्ये आपण बघितलं की SHM हे पिरियॉडिक मोशन आहे, ज्याच्यामध्ये फोर्स और ऍक्सलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. F is directly proportional to x. Force or acceleration is directly proportional to displacement from the mean position. मग F इक्वल टू काय असेल, प्रोपोर्शनला इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं तर कॉन्स्टंट टाकावं लागतं. समजा तो कॉन्स्टंट आहे K. सो F इज इक्वल टू KX. आणि फोर्सची डायरेक्शन कशी आहे, टुवर्ड्स द मीन पोझिशन, म्हणजे एक्स ला ऑपोजिट, तर इथं मायनस F is equal to minus kx. This is the basic statement in SHM. F is equal to minus kx. F म्हणजे force किंवा restoring force. K is called force constant. या K ला आपण काय म्हणतो, force constant. And x is displacement from the mean position. So F is equal to minus kx. This is the basic equation of simple harmonic motion. Force is directly proportional to displacement. Force is opposite to displacement from the mean position. So, if you start with this F is equal to minus kx, इथून जर आपण सुरुवात केली, F is equal to minus kx. What is that F? Force. What is K? Force constant. What is x? Displacement from the mean position. Now we know that force असतं mass into acceleration. Any force is mass into acceleration. So that is equal to m into acceleration म्हणजे dv by dt. Acceleration is rate of change of velocity, or you can say that is m into d by dt of v. v चा डेरिव्हेटिव्ह. आणि v म्हणजे काय, dx by dt. Velocity is dx by dt. So acceleration is d by dt of dx by dt. म्हणजे acceleration काय आहे,
एक्सच्या डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह आहे. ऍक्सलरेशन इज एक्सच्या डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह, त्याला म्हणतात सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. m इंटू एक्सच्या डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह means d2x by dt square. d2x by dt square means second order derivative of x. Second order derivative of x म्हणजे x च्या डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह. x चा डेरिव्हेटिव्ह velocity, त्याचा डेरिव्हेटिव्ह acceleration. So f is equal to m d2x by dt square. Now if you put this value of f here, इथं जर टाकलं तर ही इक्वेशन होईल m d2x by dt square is equal to minus kx, or you can say m d2x by dt square plus kx is equal to 0. m d2x by dt square plus kx is equal to 0. This is called differential equation of SHM. याला म्हणतो आपण differential equation of SHM. m d2x by dt square plus kx is equal to 0 is called differential equation of SHM, or this can also be written as, समजा याला m ने डिवाइड केलं तर d2x by dt square plus k by m into x is equal to 0. This equation can also be stated in this form. ही पण आहे differential equation of SHM. किंवा याला k by m, k म्हणजे काय आहे, फोर्स कॉन्स्टंट आहे, m काय आहे, मास, दोन्ही कॉन्स्टंट आहेत. k by m इज अ कॉन्स्टंट. या कॉन्स्टंटला समजा नाव दिलं ओमेगा स्क्वेअर. काय नाव दिला, ओमेगा स्क्वेअर. k by m इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. याचं प्रूफ आपल्याला नाहीये, प्रूफ नंतर बघू. k by m ला काय म्हटलं, ओमेगा स्क्वेअर. तर ही इक्वेशन काय होईल मग, d2x by dt स्क्वेअर plus omega square x is equal to 0. This is also called differential equation of SHM. तर differential equation चे तीन फॉर्म्स आहेत. ही आहे differential equation of SHM, or this is also differential equation of SHM, or this is also differential equation of SHM where omega square. हो, आणि एक सांगायचं राहिलं, आपण फेज ऑफ SHM जे म्हटलं, ओमेगा टी प्लस अल्फा या अँगलला आपण काय म्हणतो, फेज ऑफ SHM. या फेज ऑफ SHM मध्ये अल्फा हे काय आहे, अल्फा या अँगलने आपल्याला काय मिळतं, स्टार्टिंग पॉइंट ऑफ SHM मिळतं. SHM ची सुरुवात कुठून झाली हे आपल्याला अल्फा या अँगल वरून मिळतं. देअरफॉर दिस अल्फा इज कॉल्ड इनिशियल फेज. अल्फाला आपण काय म्हणतो, इनिशियल फेज or starting phase or epoch of SHM. This angle alpha is called initial phase or starting phase or epoch of SHM. Omega t plus alpha is phase of SHM and alpha is initial phase or starting phase or epoch of SHM. Epoch म्हणजे काय, epoch हा शब्द तुम्ही हिस्ट्री मध्ये कुठेतरी ऐकला असेल शाळेत असताना. इपॉकचा अर्थ द टाइम ॲट विच समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट हॅपन. ज्यावेळी काहीतरी खूप महत्वाचं घडलं त्याला आपण म्हणतो इपॉक. इपॉक मेकिंग इव्हेंट. इपॉक मीन्स काहीतरी महत्वाचं घडलं. इथं काय महत्वाचं घडलं, SHM ची सुरुवात झाली, तर म्हणून या अल्फाला आपण काय म्हणतो, इपॉक ऑफ SHM.